नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा 5वा लेसन बघतोय. सबस्टन्सेस इन सराउंडिंग देअर स्टेट अँड प्रॉपर्टी. पदार्थाच्या सोबतच्या अवस्था आणि त्याचे वेगवेगळे गुणधर्म आपण बघितला. त्यामध्येच आपण बघितलं आहे सॉलिड, लिक्विड, गॅसियस या 3 स्टेट आहेत. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय, त्यानंतर थर्मामीटरचा वापर कशासाठी करतो. आज नवीन पॉईंट बघतोय सबलिमेशन. आयोडीन क्रिस्टल सबलिमेशन म्हणजे संपलन. आयोडीन crystal do not melt on heating but change directly to the gaseous state. उष्णता मिळाल्यानंतर आयोडीन म्हणजे तुमचं मीठ, आयोडीनचे स्थायीरूप खडे वितळत नाही तर त्याचे थेट वायूत रूपांतर होते. when the fumes of iodine heat the walls of the funnel they cool to from solid crystal of iodine and stick to the funnel. त्याचे थेट वायूत रूपांतर झाल्यानंतर आयोडीन वायूचे जे कण आहेत ते नरसाळ्याच्या पृष्ठभागावर आदळले. म्हणजे तुमचं ते कोनिकल फ्लास्क असतो त्यामध्ये फ्युनेल म्हणलं आहे आपण त्याला, त्यामध्ये ते काय होतात, आदळले जातात की ते पुन्हा थंड होतात आणि त्याचं पुन्हा काय होतं, स्थायू रूपामध्ये. Thus on heating iodine does not melt change the liquid but directly change in the gases. ते लिक्विडमध्ये तयार न होता ते डायरेक्ट कशामध्ये होतं, वायू अवस्थेमध्ये त्याचं डायरेक्ट रूपांतर होतं. The change of a solid substance directly into a gaseous or a vapors without first changing into a liquid is called sublimation. Sublimation म्हणजे काय, तर जे पदार्थ सॉलिडमध्ये आहेत म्हणजे स्थायू रूपामध्ये आहेत त्याचं डायरेक्ट कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर गॅसियस म्हणजे वाफेमध्ये त्याचं रूपांतर होतं. त्या प्रोसेसला काय म्हणतात, सबलिमेशन. स्थायूरूप पदार्थाचे द्रव न होता थेट त्याचे वायू अवस्थेमध्ये रूपांतर होतं त्या पदार्थाला आपण काय म्हणतो, तर संवलन म्हणतो. त्या पदार्थाला आपण काय म्हणतो, संवलन. पुढचा प्रश्न आहे सबलिमेशन म्हणजे काय. तुम्हाला एक आता डायग्राम दिली, त्या डायग्राममध्ये दाखवले. टेक सम सँड, कॉटन प्लग, आयोडीन पार्टिकल्स, फ्युनेल बर्नर. सबलिमेशन तुम्हाला एक डायग्राम दाखवली, त्या डायग्राममध्ये तिथं दाखवले कॉटन प्लग दिला आहे म्हणजे कापसाचा बोळा लावला आहे. खाली तुम्हाला ते फ्युनेल दिले, फ्युनेल म्हणजे नरसाळ मराठीमध्ये बोलतो. त्यात दिले आयोडीनचे कण म्हणजे आयोडीन पार्टिकल. बर्नर अँड सबलिमेशन प्रोसेस केली म्हणजे काय, त्या काय केले तर उष्णता दिली आहे त्या मिठाला उष्णता दिल्यानंतर ते आयोडीनचे कण कसे झालेत आणि ते कापसाच्या बोळ्याला कसे चिटकले. टेक सम सँड इन अ क्यूब, पुट अ फ्यू आयोडीन क्रिस्टल ऑन इट. मग काय करा, ट्राय करा. एका बशीमध्ये थोडे काय घ्या, वाळू, त्यात काही आयोडीनचे खडे म्हणजे त्यामध्ये काही मिठाचे खडे टाका. प्लेस द क्युबिकल ऑन अ ट्रायपॉड टू हीट इट, ब्लॉक देम स्टीम ऑफ द हीट अँड मिक्सचर इन द क्युबिकल. बशी बर्नरवर ठेवा आणि तिच्यावर एका काचेचे नरसाळे उपडे ठेवा. त्याचे वरील तोंड कापसाच्या बोळ्याने बंद करा. मग तुम्हाला त्यामधून काय दिसेल, स्पिरिट दिवा किंवा बर्नर पेटवून आयोडीनला काही वेळ उष्णता द्या. उष्णता मिळाल्याने आयोडीनचे कण काय होतात हे तुम्ही ऑब्झर्व करा. मग काय होतील, तर आयोडीनचे कण वितळतील का, ते काळे पडू लागतील हळूहळू. आणि जी बशीमध्ये जी वाळू घेतली तीही फुटणार नाही, पण मीठ काय होईल, थोडंसं मीठ ओलसर होईल आणि वाळूमध्ये काहीही बदल होणार नाही. सेकंड पॉईंट आहे, हाऊ विल यू आयडेंटिफाय द फॉलोइंग. मग तुम्ही हे कसे ओळखाल. अ ग्लास, इट इज मेड अप ऑफ प्लास्टिक, स्टील ऑर अ ग्लास. पाण्याचा ग्लास हा प्लास्टिकचा, स्टीलचा की काचेचा. अ रॉड, आयर्न ऑर ॲल्युमिनियम, लोखंडी की ॲल्युमिनियमची. अ डोअर, वुडन ऑर अ ग्लास. डोअर लाकडाचा आहे की काचेचं. व्हाईट पावडर, सॉल्ट ऑर चॉक पावडर, मिठाची की खडूची. पांढरी पूड आहे ती कशाची आहे, खडूची, मिठाची की तुमची रांगोळी. Try to answer the above questions. You consider their properties. For example, their transparency, hardness, weight, color, sound produced from its solubility in water. मग ह्या सगळ्या गोष्टी कशावरून आपण ओळखतो, तर त्याच्या प्रॉपर्टीजवरून, त्याच्या गुणधर्मावरून. म्हणजे ते ट्रान्सपरन्सी आहे का, ते पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शक दिसतंय का आपल्याला. हार्डनेस म्हणजे कठीण आहे. वेट वजनदार आहे. त्याचा कलर कसा आहे. साऊंड प्रोड्यूसर फ्रॉम इट, त्याचा आवाज कसा येतो.
आणि सोल्युबिलिटी इन वॉटर, ते पाण्यामध्ये विरघळतं का, या सगळ्या गोष्टीवरून आपण ते आयडेंटिफाय करतो की ही वस्तू कशामध्ये येते. Substances can be identified by studying their properties. They can be put to use according to their properties. आणि या सगळ्यांवरूनच आपण त्या पदार्थाचे गुणधर्म म्हणजे त्या पदार्थाच्या प्रॉपर्टीज ओळखत असतो. आता त्यानंतर आपण बघतोय दिले प्रॉपर्टीज, ट्रान्सपरन्सी, हार्डनेस, वेट, कलर, सॉल्युबिलिटी, म्हणजे आयडेंटिफाय करतो. याचं एक पिक्चर इथं दाखवले. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघणार आहे प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस, पदार्थाचे गुणधर्म. त्यामधला पहिली प्रॉपर्टी आहे ब्रिटलनेस, म्हणजे ठिसूळपणा. What happen if pressure is applied on a substances like chalk, brick, alarm, glass or राजगिरावडी. तुम्ही एखादा खडू, वीट किंवा तुरटी, काच किंवा राजगिऱ्याची वडी असे काही पदार्थांवर पुरेसा दाब दिला असता काय होतं आपण बघतो. खडू लिहिताना सुद्धा थोडा दाब पडला तर तो खडू काय होतो, मोडला जातो. त्याचप्रमाणे ब्रिकल म्हणजे वीट आहे, तुरटी आहे, ग्लास म्हणजे काच आहे, किंवा राजगिऱ्याची जी वडी आपण उपवासाला खातो, त्या सगळ्या गोष्टींवर दाब पडला तर ते काय होतं, मोडली जाते, म्हणजे तुकडे होतात. These substances break into small pieces or particles. Such substances are said to be brittle. त्याचे लहान लहान तुकड्यात किंवा कणात रूपांतर होते, अशा पदार्थांनाच आपण काय म्हणतो तर ब्रिटलनेस. दिस प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्सेस इज कॉल्ड ब्रिटलनेस. त्याच प्रॉपर्टीला आपण ढिसूळपणा असं म्हणत असतो. मग तुम्हाला चित्रामध्ये दाखवले ब्रिटलनेस. खडू, वीट, तुरटी, काच या सगळ्यांची काय केली, छोटे छोटे तुकडे केल्यानंतर त्याचे सगळ्याचे मिळून जे बारीक बारीक कण तयार होतात त्याला आपण काय म्हणतो तर ब्रिटलनेस, ठिसूळ पदार्थ म्हणतो. सेकंड प्रॉपर्टी आहे हार्डनेस. हार्डनेस म्हणजे कठीणपणा. टेकिन अ आयर्न नेल, तुम्ही काय केलंय तर एक लोखंडी खिळा घेतलाय. ट्राय टू पीस अ कार्डबोर्ड शीट, वेट, मड अँड अ पीसेस ऑफ वूड युझिंग द नेल. चिखलाचा गोळा, लाकडाचा तुकडा यांमध्ये काय केलाय, तो खिळा घुसवण्याचा आपण काय केलाय, प्रयत्न केलाय. द नेल इझिली प्रेस वेट, मड बट नॉट द पीसेस ऑफ अ वूड. इट कॅन रेज द कार्डबोर्ड शीट विथ द सम एफर्ट. हार्डनेस कठीणपणा. टेक an iron nail, try to pieces a cardboard sheet, weight, mud and pieces of wood using the nail. एक लोखंडी खिळा घेऊन तो पुठ्ठा किंवा चिखलाचा गोळा किंवा लाकडाचा तुकडा यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करा. The nail easily pieces made mud but not the pieces of wood. It can raise the cardboard sheet with the some effort. चिखलाच्या गोळ्यामध्ये किंवा सहजपणे घुसतो, पण म्हणजे तो जो खिळा आहे तो चिखलाच्या गोळ्यामध्ये किंवा पुठ्ठ्यामध्ये जातो. चिखलाच्या गोळ्यामध्ये तो सहज जातो, पण पुठ्ठ्यामध्ये थोडाफार जातो, पण लाकडाच्या गोळ्यामध्ये तो काय होतो तर घुसत नाही. द हार्डनेस ऑफ अ सबस्टन्सेस इज डिटरमाइंड बाय हाऊ मच रेजिस्टन्स इट ऑफर्स टू द सबस्टन्सेस बिंग पुश्ड थ्रू इट. म्हणजेच काय, एखादा पदार्थ त्यास घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थात किती विरोध करतो यावरून त्या पदार्थाचा आपण काय ठरवतो तर हार्डनेस ठरवतो, कठीणपणा ठरवतो. म्हणजे एखादी वस्तू किती जड आहे हे त्या हार्डनेस या प्रॉपर्टीजवरून लक्षात येतं. थर्ड प्रॉपर्टीज आहे इलॅस्टिसिटी, स्थितिस्थापकता. Stretch a rubber band and let it go or apply pressure on a pieces of a sponge and release it. एखादा रबर बँड ताणून सोडून द्या किंवा स्पंजवर दाब देऊन सोडवून द्या. The rubber band and sponge go back to their original shape. Some substances change their shape when a force is applied on them, but return to their original shape and size when the force is removed. काय होतं तर एक रबर काही पदार्थावर ताण किंवा दाब दिल्यास त्याचा आकार बदलतो आणि ताण किंवा दाब काढून घेतल्या ते पदार्थ आहेत त्या मूळ स्थितीमध्ये पुन्हा येतात. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलॅस्टिसिटी. त्यालाच आपण काय म्हणतो तर इलॅस्टिसिटी. काही पदार्थावर ताण किंवा दाब दिल्यास त्याचा आकार बदलतो
आणि त्यांना ताण किंवा दाब काढून घेतल्यास तेव्हा आहेत त्या स्थितीमध्ये परत येतात. या गुणधर्माला आपण काय म्हणतो तर इलॅस्टिसिटी, स्थितिस्थापकता. त्यानंतर आहे फ्लुइडिटी, प्रवाहिता. टेक अ flat metal sheet of the size of a notebook, holding it at an angle. Put a drop of water, honey and gum at a different place on the board. तर सांगितले तर एका वहीच्या आकाराचा पत्रा तिरका धरून त्यावर पाणी, मध, डिंक यांचा एक एक थेंब वेगवेगळ्या ठिकाणी टाका. ते कसे वाहतात? लिक्विड फ्लो डाऊनवर्ड ऑन अ स्लोपिंग सरफेस. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड फ्लुइडिटी. म्हणजेच काय, द्रव पदार्थ म्हणजे जे पातळ पदार्थ आहेत ते काय होतात, उतारावरून वाहतात. या गुणधर्मालाच आपण काय म्हणतो तर फ्लुइडिटी म्हणजे प्रवाहिता. व्ह्यू ऑफ एनी लिक्विड इज डिटरमाइंड बाय हाऊ इझी इट फ्लोज. म्हणजे जे द्रव पदार्थ उतारावरून वाहतात त्या गुणधर्माला आपण काय म्हणतो तर प्रवाहिता असं आपण म्हणतो. म्हणजेच एखादा जो लिक्विड पदार्थ आहे, द्रव पदार्थ, तो सहज वाहतो. पण जो लिक्विड पदार्थ आहे तो सहजरित्या आपल्याला वाहताना दिसतो. त्या गुणधर्माला आपण फ्लुइडिटी असं म्हणतो. दाखवलं त्यांनी मध, एका ठिकाणी पाणी, एका ठिकाणी मध आणि एका ठिकाणी डिंक दाखवलं. त्यामधलं जे पाणी आहे ते काय झाले तर जास्त फ्लो झाले, पटकन ते खाली आले. 5 आहे डेन्सिटी, घनता. If two blocks of the same size, one wooden and the other of iron, are weighted in a balance, how would the compare? समान आकाराचा एक लाकडी तर एक लोखंडी असे ठोकळे तराजूत तोलले तर लोखंडी ठोकळ्याचे वजन लाकडी ठोकळ्यापेक्षा ते कसे भरते? The mass of a different substances having the same value can be different. समान आकारमानाच्या वेगवेगळ्या पदार्थांच्या वस्तुमानावरून त्याचे काय करतो तर आपण घनता ठरवत असतो. म्हणजे काय तर समान आकाराचे पण एक लाकडी तर एक लोखंडी असे ठोकळे. मग लाकडी आणि लोखंडी या दोन्हीचं काय करतो आपण वेट करतो. दोन्ही एका तराजूमध्ये तोलल्यानंतर ते कोशे होतात. The mass of a different substances having the same value can be different. The difference is because of the difference in their densities. म्हणजेच काय तर समान आकारमानाच्या वेगवेगळ्या पदार्थाच्या वस्तुमानावरून त्याची घनता ठरवतो आणि या फरकालाच आपण काय म्हणतो तर डेन्सिटीज. 6 आहे सॉल्युबिलिटी, विद्रव्यता म्हणजे विरघळणारे पदार्थ. Take a glass of water, add some salt, fine sand and sugar to it and try to dissolve them. एका ग्लासात पाणी घेऊन त्यात मीठ, बारीक वाळू, साखर टाकून विरघळवण्याचा प्रयत्न करा. एका ग्लासात पाणी घेतले, त्यामध्ये आपण काय केलंय तर मीठ किंवा बारीक वाळू किंवा साखर टाकून तो विरघळवण्याचा प्रयत्न केला. रिप्लेसिंग वॉटर विथ अ केरोसिन, व्हॉट डू यू ऑब्झर्व? कृती, तर हीच कृती पाण्याऐवजी आपण कशामध्ये करणार आहे, रॉकेलमध्ये करणार. लेट सबस्टन्सेस डिझॉल्व इन अ पर्टिक्युलर लिक्विड does not dissolve in a liquid is said to be insoluble in water. म्हणजे काय, पाण्यामध्ये